मित्र हो, आपण नेहमी म्हणतो की भगवान के घर देर है अंधेर नाही. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की आपल्या कोकणात असं एक देवस्थान आहे जिथे भाविकांची आर्जव देव लगेच पूर्ण करतो. चला तर मग मी ही वेळ न दवडता लगेच तुम्हाला त्या ठिकाणाचं नाव सांगते. ते ठिकाण म्हणजेच गुहागरमधील निसर्गाचं वरदहस्त लाभलेलं सुंदर आणि नयनरम्य परिसरातील वेळणेश्वर. तुम्हाला कळलंच असेल, या ठिकाणाचे तर नावातच सर्व काही दडलंय. चला तर मग दर्शन घेऊयात वेळणेश्वराचं आणि सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. गुड मॉर्निंग मित्र हो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे अनवट वाटाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जसं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण देवभूमी कोकण इथे आलो आहे. तिथे काल आपला जो व्हिडिओ आपण जिथे एंड केला परशुराम मंदिराच्या दर्शनानंतर, त्याच हॉटेलला आता आपण परत आलो आहे. कारण की तिथे आपण जो वडा सांबर खाल्लं होतं त्याची टेस्ट अगदी भन्नाट होती. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा या व्हिडिओची सुरुवात करायच्या आधी नाश्ता करण्यासाठी आपण त्याच हॉटेलला आलो आहे आणि इथून नाश्ता करून आपण आपल्या पुढच्या ठिकाणाला जाऊयात. चिपळूणहून गुहागरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनुदत्त हे हॉटेल आहे. हे हॉटेल मार्गतामान या ठिकाणावर आहे. इथे आपण वडा रस्सा ऑर्डर केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला वडा रस्स्याबरोबर पाव हेही दिलेत. आम्ही इथे वडा रस्स्याची टेस्ट घेतली आहे आणि ह्याची टेस्ट अगदी म्हणजे रोजचं जर आपण समजा मटकीची भाजी खात असू त्या मटकीच्या भाजीपेक्षा थोडी वेगळी टेस्ट आहे. कारण की कोकणात असल्यामुळे कोकणाचा एक टच या भाजीमध्ये आहे आणि त्याच्यावर शेव वगैरे टाकल्यामुळे त्याला एक क्रंचीनेस आला आहे. वड्यामध्ये त्यांनी मिरची आणि जो लसूण त्यांनी टाकलेला आहे त्या लसणाची चव ह्या वड्याला चांगली येते. त्याच्यामुळे ह्या भाजीबरोबर खायला त्यांची टेस्टी लागते. इथून नाश्ता करून आता आपण निघालोय. चला तर मग आता पुढे आपण गुहागरमध्ये परत भेटूयात. आम्ही आमच्या गावाहून म्हणजे चिवेलीहून गुहागर मार्गे वेळणेश्वरला जायला निघालो. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी आहे आणि रस्ताही माहीत नव्हता. त्यामुळे झाडांच्या पानांनी लपलेल्या रस्त्याच्या नावाच्या पाट्या अक्षरशः डोळे बारीक करून शोधाव्या लागत होत्या. आणि इथे नेटवर्कचा इश्यू तर असतोच. असंच रस्ता शोधत शोधत आम्ही वेळणेश्वराला जाण्यासाठी एका गावात पोहोचलो आणि गावातून उजव्या बाजूला वळालो. वस्तुतः आम्हाला वेळणेश्वराला जायला डावीकडे वळायला हवं होतं, पण दुसऱ्याच मंदिराच्या नावाची कमान असलेली पाटी पाहून आम्ही चुकून तिकडे वळालो. आपण चिपळूण गुहागरमधल्या वेळणेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला चाललो होतो. मात्र वाटेत रस्ता चुकल्याने आपण गुहागरमधल्याच पालशेत या ठिकाणी आलो आहे आणि ह्या पालशेतमध्ये जागृत असं दत्ताचं मंदिर आहे. जसं म्हणतात की जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं, त्याचाच प्रत्यय आम्हाला इथे आल्यावर आला. कारण की हा परिसर अत्यंत शांत आहे. तुम्हाला माझ्या बाजूला असं इथे किड्यांचा एक आवाज येत असेल. त्याच्यामुळे एकदम शांत, सुंदर आणि रमणीय असा हा परिसर आहे. त्याचबरोबर हे जे मंदिराचं आवार आहे ते प्रचंड मोठं आहे आणि ह्या मंदिराच्या आवारामध्ये 2 मोठी वडाची प्रचंड जुनी झाडं आहेत असं इथे आम्हाला पाहायला मिळालं. इथे आल्यावरही फार छान वाटलं. इथली मूर्ती, दत्ताची मूर्ती ही अत्यंत जागृत अशी मूर्ती आहे. सो हा आमचा अनुभव चुकलो, माझं चुकल्याचाही हा आनंद फार छान वाटला इथे आल्यावर. ते पुढे आल्यावर कळालं की आम्ही चुकलोय ते. याचं मुख्य कारण म्हणजे इथे गुगल मॅप चालत नाही आणि रस्त्याने फारशी माणसंही नसतात. मात्र इथे आल्यावर आम्हाला फार छान वाटलं कारण इथे आम्हाला एक दत्त मंदिर पाहायला मिळालं. इथे आम्ही गेलो आणि दर्शनही घेतलं. इथे आल्यावर असं वाटलं कदाचित चुकलो ते बरंच झालं, कारण की इतकं सुंदर गाव आणि हे मंदिर आम्हाला पाहायला मिळालं नसतं. पुढे आमचा रस्ता सुधारून आम्ही पुन्हा वेळणेश्वराच्या रस्त्याला लागलो.
कुठे झाडी, कुठे छोटेसे पूल, तर कुठे कौलारू घरं, कुठे नारळी आणि पोपळीच्या बागा. हे सर्व बघत प्रवासाला सुरुवात केली. हे सर्व खरं नसून चित्रातलंच गाव आहे असंच वाटत होतं. हा आमचा प्रवास सुरू होताच आणि तेव्हा हळूहळू वेळणेश्वराचा समुद्र किनारा दिसायला लागला. तर मित्र हो, आता आपण वेळणेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहोत. हे मंदिर शिवाला समर्पित असून या मंदिराचं विशिष्ट म्हणजे हे समुद्र किनाऱ्यावर मंदिर आहे. या मंदिराचं जो क्षेत्रफळ आहे ते 70 चौरस मीटर असून इथे एक मोठी दीपस्तंभ आहे, मोठी दीपमाला आहे, ज्याची उंची 11 चौरस मीटर एवढं आहे. ह्या वेळणेश्वर मंदिराच्या नावाचं महत्त्व असं म्हणजे की हा देव आपल्या भक्तांची इच्छा काहीही वेळ न दवडता त्वरित पूर्ण करतो आणि म्हणून याला वेळणेश्वर असं म्हणतात. या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला कालभैरव, गणपती, रेणुका माता यांची मंदिरं पाहायला मिळतात. कालभैरव हे वेळणेश्वरचं ग्रामदैवत आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला एक नंदीची मूर्ती पाहायला मिळते, ज्या मूर्तीलाच रामेश्वर मूर्ती म्हणजेच रामेश्वर नंदी असं म्हणतात, म्हणजे शिवाचं नंदी असं याचा अर्थ आहे. श्री वेळणेश्वर हे क्षेत्र जवळजवळ 2000 वर्ष जुनं आहे. हे मंदिर म्हणजे अनेक मंदिरांचा समूह आहे, ज्यामध्ये गणपती, लक्ष्मीनारायण, कालभैरव, महाविष्णू, ग्रामदेवता, रामेश्वर या देवतांच्या मंदिरांचा समावेश होतो. वेळणेश्वर मंदिर आता आपलं बघून झालंय आणि आपण इथला समुद्र किनारा पाहायला चाललोय. वेळणेश्वराच्या मंदिराच्या मागेच समुद्र किनारा आहे. हा समुद्र किनारा लांब लचक असून
इथली वाळू पांढरी आहे. वेळणेश्वराची आणखीन एक खासियत म्हणजे या किनाऱ्यालगत अनेक खडकांची रांगही पाहायला मिळते. आता आपण वेळणेश्वरच्या बीचवर चाललो आहे. बीचवर कोणीही नाही आहे, फक्त आणि फक्त आपण आणि समुद्र आहे एवढंच म्हटलं तरी चालेल. आणि प्रचंड मोठ्या मोठ्या लाटा समुद्राच्या इथे आदळत आहेत. ह्याचा आवाजही आपण इथे पाहू शकाल आणि ह्या लाटाही तुम्ही बघत असाल. प्रचंड मोठ्या लाटा आणि प्रचंड असा आवाज या लाटांचा इथे घुमतोय. इथे कोणी नाही आहे, फक्त आणि फक्त आपण आहे आणि या समुद्राच्या लाटा आहेत. त्याच्यामुळे अशा ठिकाणी फिरायला फार मजा येते. प्रचंड ऊन आहे, मात्र इथे आल्यावर आपल्याला ऊनच लागत नाही आहे, कारण की हा गारवा जो आहे ह्या लाटांचा, त्याच्यामुळे कदाचित एवढं छान फील होतं इथे. समुद्रात जायची इच्छा होती, मात्र आपल्याला आणखीन पुढे जायचं, त्याच्यामुळे समुद्राच्या आत आता सध्या आपण जाऊ शकत नाही. नेक्स्ट जेव्हा आपलं हे पूर्ण काही गुहागर फिरून होईल तेव्हा नक्की आपण समुद्राची मजा घेणार आहोत. प्रवास संपतो, पण आठवणी मनात वास्तव्य करतात. असंच मनात वास्तव्य केलंय या जादुई रस्त्याने आणि शांत आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या आणि तेवढाच प्राचीन इतिहास असलेल्या वेळणेश्वराने. तेव्हा आपण इकडे आलात तर वेळणेश्वरला नक्की भेट द्या. आणि हे केवढ्याला आहे? हे पण 80 रुपये, हे 80 रुपये. घ्यायचं? आंबा आंबा ही फणसपोळी. हे एवढंच. हे आज जरी संपलं तरी परत मागवणार नाही का? संपत जायचं. हो, अच्छा, म्हणजे की फ्रेश राहिलं पाहिजे. नाही, आणि पैसे गुंतलेले आहेत. मी आता दिवाळीला दुकान उघडणार. ओ, आता पाऊस पडला की दुकानचे बंद. हो का? नाचणी सत्व घ्यायचं ना? ठीक आहे. ते वर्षभरात कधी खाऊ शकता. हो का? अच्छा. आरामशीर. हे निर्गुंड आहेत पोळ्याची. हो. फुलणारी आहे. वेळणेश्वराचं दर्शन करून आता आपलं झालंय आणि आता आपण इथून निघतोय. तर इथली एक आठवण किंवा कोकणाची एक आठवण म्हणून एक कोकण मेवा असं 3 पदार्थ आपण घेतले त्याच्यामध्ये. तर पहिले आहे कोकणातले फणसाचे गरे, ज्याला आपण फणसाचे चिप्स असं म्हणू शकतो, ते घेतलंय. आणखीन साठवणीच्या पदार्थांमध्ये जी फणस पोळी किंवा आंबा पोळी असते, हे 2 आणखीन पदार्थ घेतलेत. आणि त्यामध्ये जे फणसाचे गरे आहेत ते मला प्रचंड आवडतात. बाकी घरच्यांना फणसाची पोळी आणि आंबा पोळी हे पदार्थ आवडतात. अशा सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ घेऊन आता आम्ही इथनं निघालो आहे. हा व्हिडिओ इथे आम्ही थांबवतो आहे. पुन्हा भेटूयात आपल्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. आणि तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या वेळेबद्दल. बाय बाय.